लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर आणि मिसळ हे समीकरण ठरलेलं आहे। कोल्हापूरकरांची सकाळ मिसळ खाण्यानं होत असते। झणझणीत मिसळवरती ताव मारत असताना नागरिकांना राजकारणाबद्दल काय वाटतं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूरकरांची प्रत्येक सकाळी झणझणीत मिसळ खाऊन होत असते आणि अलीकडे जर आपण बघितलं तर निवडणुकीचं वार आहे आणि निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये अगदी झणझणीत मिसळ आहे ती कोल्हापूरकर खाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच या कोल्हापूरकरांना या लोकसभा निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत इथले कोल्हापुरातले आहेत, कोल्हापुरातून बाहेरून आले आहेत। लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? काय मत आहे तुमचं? लोकसभा निवडणूक होते, कसा पाहिजे खासदार? खासदार लोकांचे कामं करणारा पाहिजे। आणि काय वातावरण काय वाटतंय देशातलं? आता तुम्हाला राज्यातलं वातावरण काय वाटतंय तुम्हाला? राज्याच्या वातावरणात सगळी खिचडी झाली, त्यामुळे मतदारांना असं वाटतं की कोणाला मत द्यावं आणि कोण निवडावं। योग्य निवडणं हे मतदाराच्याच हातात असतं, त्यामुळे सर्वांनी योग्य मतदान करायला पाहिजे असं माझं मत आहे। तसं बघायला गेलं तर गरिबांचं वातावरण पाहिजे। हे काय सगळं एकदम हायफाय सुरू झालं, मोठं सगळं झालं। बाकी सर खालच्या दर्जाला लोकांना पाहिजे, त्यांच्यासाठी ते सगळं चांगलं पाहिजे। गोरगरीब जनतेसाठी काम जनतेसाठी गेलं पाहिजे। आता होतंय का नाही? आता होते म्हणजे कसं, तो गरीब तिथेपर्यंत पोचत नाही ना आणि त्याला कोण सांगत नाही ना, हे असं म्हणतोय। तो गरीब तिथेपर्यंत पोचायला पाहिजे, तुम्हाला वेळ पाहिजे गरिबांना भेटण्यासाठी। वातावरण चांगलंच आहे ना लोकसभेसाठी, निवडणुकीसाठी आत्ता वातावरण आहे ते चांगलंच आहे, पोषक आहे। फक्त आता जे काय खासदार येतील निवडून तिथून पुढे ते कोल्हापूरच्या ह्याच्यासाठी लढणारे असावेत। कसा पाहिजे खासदार तुम्हाला? काय समाजसेवा करणारा, शहराची प्रगती करणारा, युवकांना नोकऱ्या बिकऱ्या ह्या संदर्भात सगळं हे करणारा। कोल्हापुरातीलच नाही तर राज्यातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील खासदार हा राज्याला देशाला पुढे घेऊन जाणारा पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्यात। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।